पण ओपन गोठा असल्यामुळे अगदी 26, 27, 28 जनावर लहान मोठे आहेत आमच्याकडे. बाळ सांभाळायला बाळ व्हावं लागतं, जनावर सांभाळायला जनावर व्हावं लागतं. कमी भांडवलात जास्त दूध तयार कसं करायचं याच्याकडे बघायचं. कारण की बऱ्याचशा आम्हाला लोकांचा फोन येते की आमच्या गायांचे असं शेण हिरवं निघतंय, अशा जनावर एकदम पातळ शेण निघतंय. तिच्या पोटाशी आपल्याला खेळायचं या. कारण की जर पोट व्यवस्थित राहिलं तर ते आउटपुट चांगलं देणार आहे. गायींचं आरोग्य कशावर ठरलं जातं? गायीचं आरोग्य तर गायीचं आरोग्य ठरलं जातं ते शेणाच्या क्वालिटीवर, डंग स्कोर ज्याला म्हणायचं. आणि इथं शेजारीच गोबर गॅस प्लांट आहे. म्हणजे आता बरेचशा तरुणांचा प्रश्न येतात की आम्ही सोनं देतो पण तो सोना निघतो या. तर याच्यासाठी काय करायचं? सगळ्यात महत्वाचं जसं तुम्हाला म्हटलं, जेवढं पाणी स्वच्छ शुद्ध तेवढं धान्याचं दूध जास्त निघतं. कारण की जेवढं गायीनं पाणी पिईल तेवढं दूध जास्त निघणार आहे. नमस्कार अनिलजी. सुरुवातीला परिचय करून द्या तुमचा. सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव अनिल दिलीप अभंग, मुक्काम पोस्ट विडणी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. शेतकरी मित्रांनो, जसं तुम्हाला म्हणलं, शुद्ध पाणी हे गोठ्यातली मूलभूत गरज आहे त्या गायींच्या, किंवा मूलभूत एक मंत्र मुलं एक पिलर आहे इथं. तसं शुद्ध पाणी आमच्याकडे प्रत्येक इतकं पाणी स्वच्छ देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक पाण्याच्या टाकीला चुना दिलेला आहे. या चुन्यामुळे कॅल्शियमयुक्त बऱ्यापैकी थोड्या प्रमाणात चुना याच्यामध्ये विरघळला जातो. त्याच्यामुळे पूर्ण कॅल्शियमयुक्त पाणी त्या जनावरांना मिळेल. ज्या बाहेरच्या बॅक्टेरिया आहेत बघा, पूर्वी पाडव्याच्या ह्या सणाला जुनी आपली जी लोक ते पांडाव घालायचे, त्याला चुना द्यायची. याचा अर्थ काय असतो? जे की त्या दिवसात जे तयार होणाऱ्या बॅक्टेरिया आहेत त्या ऍब्झॉर्ब करून घेतील, त्या नष्ट होतील. तसंच ह्या चुन्याचं बाहेरून चुना द्यायचं कारण की जे काय बाहेरून बॅक्टेरिया शेणातून वगैरे तयार झाले ते बऱ्यापैकी त्यांना विरोध होईल आणि स्वच्छ थंड कॅल्शियमयुक्त पाणी त्या जनावरांना 24 तास मिळेल. असं प्रत्येक टाक्यांना व्यवस्था प्रति इथं 4 टाक्या ठेवलेल्या आहेत. एवढ्या 4-5 टाक्या ठेवण्याचे कारण की एखादी समजा गरीब गाय जर तिथं बसली असेल तर ते मार्की गाय इथं येणारच नाही ना. समजा इथं जर मार्की गाय असेल, एकच जर आपण टाक्या ठेवली, जर मारणारी गाय तिथं बसली असेल तर गरीब गाय तिथंच थांबणार, तिथे येणार नाही, तर ते दिवसभर त्याला पाणी मिळणार नाही. याच्यासाठी या नाही त्या टाक्यात कुठल्या त्या टाक्यात गाय पाणी पितील अशी. आता ही मोठी टाकी आहे. सगळ्यात महत्वाचं जसं तुम्हाला म्हटलं, जेवढं पाणी स्वच्छ शुद्ध तेवढं धान्याचं दूध जास्त निघतं. कारण की जेवढं गायीनं पाणी पिईल तेवढं दूध जास्त निघणार आहे. ही जी पाण्याची स्वच्छता आहे, आता ही स्वच्छता कशी केली जाते? आता ही थोडी टाकी पिवळी व्हायला लागली की 2-3 दिवसात याला चुना द्यायचा. म्हणजे अगदी 100% जेवढं पाणी शुद्ध आपल्याला देता येईल तेवढं पाणी द्यायचं. आणि स्वच्छता टाकीची अशी केली जाते की आता बरेचशा तरुणांचा प्रश्न येतात की आम्ही सोनं देतो पण तो सोना निघतो या. तर याच्यासाठी काय करायचं? टाकी पूर्ण ड्राय करून घ्यायची. एक जसा गंध असतो तसं त्या चुन्याचं मिक्सर करायचं. आणि बऱ्याचशा पशुपालकाचा मेसेज येतात की चुना नक्की घ्यायचा कुठला? चुन्यात पण भरपूर प्रकार येतं. उच्च गुणवत्तेचा कळीचा सोना घ्यायचा. तो 2 लिटर धरून चालेल. 2 किलो सोना घेतलाय, त्याच्यामध्ये 3-4 लिटर पाणी ओतायचं. तो उखाळल्यानंतर थंड झाल्यानंतर पेस्ट त्याची करायची एक गंधागत, आणि तो प्रश्न मारायचा चुना. आणि चुना दिल्यानंतर 24 ते 28 तास चुना वाळून द्यायचा. लोक काय करतात पशुपालक, आता चुना दिल्यानंतर 2 तासानंतर लगेच त्याच्यामध्ये पाणी सोडायचं, वाळल्यानंतर ते निघून जातं. आता आमच्याकडं ह्या टाक्याला आता चुना दिलेला एक 15-20 दिवस झाले. अजून इतकं स्वच्छ पाणी राहिले या प्रत्येक वेळेस. म्हणजे अजिबात चुना निघत नाही, काय नाही. पण छोट्या प्रमाणात थोडं सौम्य प्रमाणात सायलेंटली एकदम त्याच्यामध्ये चुना कॅल्शियम त्या पाण्यामध्ये मिसळत चाललंय. आता किती दिवसाला चुना देता तुम्ही याला? आता कसं होतं ते ठरतं वातावरणावर. उन्हाळ्याच्या काळात जास्त शेवळा होत नाही, फक्त अडचण येते ती पावसाळ्याच्या काळात. मग आम्ही काय करतो, 2 टाकी आमच्या स्पेअरला असते, त्या खराब झाल्यानंतर ते टाकी पालती करायची, दुसऱ्या त्या ज्या स्टॉकच्या टाक्या ते आणायचे आणि त्याला चुना द्यायचा. आणि इथं शेजारीच गोबर गॅस प्लांट आहे. म्हणजे म्हणतात ना, जसं तुम्हाला म्हणलं, शेणाचा टपऱ्यापासून सगळ्या गोष्टीत फायदा आम्ही बघितलेला आहे. अगदी दोऱ्यापासून, त्या मोकळ्या गोण्यापासून, शेणापासून. तसा या गोबर गॅसचा एक फायदा होतो की आता ज्यावेळेस आता हा केलेला 2 वर्ष होऊन गेली, याच्या अगोदर आमचा सुरुवातीचा जुना होता, तर आजच्या कंडिशनला आम्हाला जो फायदा आहे तर अर्थार्जन 1,000 रुपये महिन्याला याची बचत होते. जे आपल्या सिलेंडरच्या जातो 1,000 रुपये बचत होते, आणि त्याच्यातून जे स्लर निघते ते काय उकिरड्यामध्ये पडतेच किंवा शेतात उपयोगी येतेच त्याची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज गायींचं आरोग्य कशावर ठरलं जातं? गायीचं आरोग्य तर गायीचं आरोग्य ठरलं जातं ते शेणाच्या क्वालिटीवर, डंग स्कोर ज्याला म्हणायचं. गोठ्यामध्ये गेल्यानंतर पशुपालकांना किंवा प्रत्येकानं तर काय बघितलं पाहिजे, तर डंग स्कोर बघितला पाहिजे. आता इथं बघा, प्रत्येक ठिकाणी शेणाचे ढीग दिसतात तुम्हाला. असं एवढा कडक उन्हाळा किंवा एवढं टेम्परेचर असून सुद्धा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला घट्ट शेण दिसतंय. तर हे सगळ्यात महत्वाचं. कारण की कसं होतं, जेवढं डायजेशन सिस्टीम चांगली तेवढं गाई दूध जास्त देणार आहे. म्हणजे की गायीच्या शेणाची प्रत जेवढी उत्कृष्ट तेवढं तिचं शारीरिक दृष्ट्या ती सक्षम असते. आणि जेवढी शारीरिक दृष्ट्या सक्षम तेवढं दुधाला सक्षम असते. आमचं मेन टार्गेट काय असतं, तिच्या पोटाशी आपल्याला खेळायचं या. कारण की जर पोट व्यवस्थित राहिलं तर ते आउटपुट चांगलं देणार आहे.
नुसतं 40 50 50 किलो कुठे टाकून किंवा चारा टाकून असं मोठं शेणाचं ढीग लागतात. आपल्याला ते करायचं नाही. कमी चाऱ्यात कमी भांडवलात जास्त दूध तयार कसं करायचं याच्याकडे बघायचं. कारण की बऱ्याचशा आम्हाला लोकांचा फोन येते की आमच्या गायांचे असं शेण हिरवं निघतंय, अशा जनावर एकदम पातळ शेण निघतंय. तर कशामुळे निघतंय, तर अनियमित पाना गोट्यामध्ये असल्यानंतर. इथं बघा प्रत्येक शेणाचे ढीग आहेत. हे सगळ्यात महत्वाचं पशुपालकांना लक्षात ह्या बारकाव्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. म्हणजे याच्यावर गायचं आरोग्य कसं आहे हे समजतंय. याच्यावरच असतं ना. आज बघा आपल्या पोटात थोडं गडगड करायला लागल्यानंतर आपल्याला अनफिल वाटतं, तसं त्या गायींना वाटत असतं. जसं तुम्हाला म्हणलं बाळ सांभाळायला बाळ व्हावं लागतं, जनावर सांभाळायला जनावर व्हावं लागतं, तसं या धंद्यात आहे. आणि मग याच्यासाठी पशुखाद्य पण महत्वाचा रोल आहे. हो. किती पशुखाद्य वापरतात, कुठली कंपनी आहे आपली पशुखाद्य? आज आम्ही पशुखाद्य कसं होतं, प्रत्येक पशुखाद्य जी कंपनी बनवणारी कंपनी आहे ते स्वतःला ब्रँड आणि चांगल्या कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेले असतात कंपन्या. त्यांना चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतात. फक्त ते किती कापून घ्यायचं ते आपण स्वतः ठरवायचंय. चांगला चारा देऊन पशुखाद्य फक्त कमीत कमी प्रमाणात, आणि चारा चांगला जास्तीत जास्त प्रमाणात कसं देता येईल हे बघायचं. आता आम्ही हिंदुस्थानचं हिरा पशुखाद्य वापरतोय, उत्तम रिझल्ट आहे त्याचा. पण त्याच्यापेक्षा पण महत्वाचं आम्ही चारा चांगला वापरतोय. नुसतं हिंदुस्थानचा आम्ही पशुखाद्य हिरा वापरलं म्हणून दूध निघतंय असं अजिबात नाही. हा भ्रम आहे केवळ. आम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चारा चांगला वापरतोय. पशुखाद्य चांगलं आहे नाहीच आपण ते पशुखाद्याला नाव ठेवत नाही, आणि त्याच्यापेक्षाही चारा चांगला, शुद्ध पाणी व्यवस्थापन आमचं चांगलं आहे. बरोबर. आता मग किती प्रमाणात देत आहे हा आता डेली? आता हो का, तुम्हाला म्हणलं तसं मोठं कुणाला करायचं, स्वतः मोठं व्हायचं का पशुखाद्यवाली मोठी करायचं? आम्ही डेली साधारण आम्हाला 46-47 किलोच्या आसपास 170 75 80 लिटरला पशुखाद्य जातं. 48 कधी 50 पण जातं. काही लोक बार्ली वापरतात, काय मत आहे आपलं? आता माझ्या अनुभवानुसार तर बार्ली बऱ्यापैकी तर चांगली आहे. कधी चांगली आहे, जर ते तयार झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या तासात किंवा एका तासात मिळली तर चांगली. आज कसं होते, बार्लीची कंपनी येत नाही त्या, अगदी 3-3 दिवस ते ट्रान्सपोर्टिंगला आपल्या इथं बारल्या यायला जाते. शेतकरी काय करतो, 8-8 दिवस ती बारली वापरतो, त्यात फंगल्स तयार होते त्या बारलीमध्ये. मग ते हानिकारक आहे ना. जेवढं तुम्ही फंगस तयार होतील तेवढ्या जनावरांसाठी हानिकारक आहेत. मग ती लोक ओरडतात की आमच्या गाई लागत नाही, त्या सारख्या ओरडत्या, दूध कमी पडले, खराब झाल्या, ह्या गोष्टी कारणीभूत आहेत. लोक बारलीच्या नावानं ओरडतात. ऍक्च्युअली आपल्याला अनुभव नाही बरं का, पण जे काही लोक आहेत अनुभवी किंवा जे काही लोक बारली वापरतात त्यांच्यानुसार आपल्याला अनुभव आला की ह्या गोष्टी ह्यांच्या चुकतात, त्याच्यामुळे बारली वापरू नये किंवा वापरावी. ह्या गोष्टी ज्या त्या वातावरणावर, ज्या त्या शेतकऱ्याच्या मानसिकतेवर ठरणार आहे. नक्की. तर अनिलजी, आता हे नेट कशासाठी बांधली, म्हणजे की सावली हाच पर्पज आहे याचा का? हा, सावलीच. आज कसं होते, आज टेम्परेचर इतकं, आता आपण बघितलं मागल्या 15 दिवसात तर 41-42 डिग्री पण टेम्परेचर आलं होतं. मग त्यावेळेस इथं शेडामध्ये कसं होतं, काही जनावरांना अशी खोड असते, सवय असते की ती सारखं उन्हात बसायची. मग त्यानंतर सावलीच नियोजन केलं आहे. 1-2 गाय कंटिन्युअसली आत बसत असतात, आणि इथून जे इथं हीट तयार होणारी बऱ्यापैकी ऑब्झर्व केली जाईल, आणि बऱ्यापैकी पूर्ण एरिया जास्तीत जास्त थंड होण्याचा कसा राहील याचा आम्ही प्रयत्न करत असतो नेहमी. अनिलजी, सगळ्यात महत्वाचं की मुक्त गोटा किती फायदेशीर आहे आपल्या या व्यवसायासाठी, का करावा लोकांनी मुक्त गोटा? मुक्त गोटा जर सगळ्यात महत्वाचा का फायदा बी तितकाच, आणि त्याचा एक 10% तोटा पण आहे. म्हणजे तोटा कसा आहे अगोदर ते सांगतो. कसं होते, आज गायी मोकळ्या सोडल्यानंतर बंदिस्त गोठा असतो, त्यावेळेस प्रत्येक गायी पैसे आपल्याला जाता येतं, प्रत्येक गायी पैसे लक्ष द्यायला येतं. तसं फ्री हाऊसिंग मध्ये गोठा सोडल्यानंतर आपण 4-4 5-5 6-6 तास त्या गायींपर्यंत जात नाही. हा एक 5 इव्हन 1-2-3% तर तोटा आहे त्याचा. त्याच्यामुळे आपल्याला कधी कळतं ती गाय आजारी पडली, ज्यावेळेस ती पार्लरवर येईल त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की ती गाय आजारी पडली किंवा ह्याला मास्टायटिस झालाय. आणि फायदा जे 95% फायदा कुठलं येतं, सगळ्यात महत्वाचं कष्ट कमी होतं, शेण भरायचं, पाणी दावायचं, गायीचं आरोग्य चांगलं राहतं, मनाला वाटेल तेव्हा पाणी पिती गाय, स्ट्रेस फ्री राहते, ह्या गोष्टी आहेत. बरोबर. म्हणजे की जास्त गायींचं संगोपन आपण करू शकतो. अगदी. ज्या पशुपालकाला, आता आम्ही दोघंच आहे, जर आम्ही दोघं जर बंदिस्त गोठा असतं तर 10च गायी सांभाळल्या असत्या. पण ओपन गोठा असल्यामुळे अगदी 26, 27, 28 जनावर लहान मोठे आहेत आमच्याकडे. म्हणजे तुम्ही सहज सांभाळू शकता मुक्त गोठ्यामध्ये. बरोबर. भविष्यातलं काय नियोजन आहे? आता भविष्यातलं स्वतःच बाय प्रॉडक्ट तयार करायचं, आणि बऱ्यापैकी शेणाची, जसं गांडूळ खत असेल याच्यावरती थोडासा भर द्यायचा, म्हणजे जास्तीत जास्त अर्थार्जन त्या गोट्यामधून आपल्याला कसं होईल याच्याकडे लक्ष द्यायचं. नक्कीच. तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील आपल्या शेतकरी मित्रांच्याकडून, आपल्या अष्टदीप क्रिएशनच्या युट्यूब चॅनल कडून. आपली खूप खूप प्रगती होत राहू, आणि जो नोकरी न करता तुम्ही स्वतः दुग्ध व्यवसाय निवडला, जो आपला परंपरागत आपली संस्कृती आहे, आणि यशस्वी केला, आणि एखाद्या कंपनी सारखं स्वरूप आपल्या या व्यवसायाला दिलं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर या संपूर्ण गोष्टी तुम्ही जपल्या, पाळल्या,
आणि यातून सगळ्यात महत्वाचा फायदा करून घेतलेला आहे. आज शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय परवडत नसताना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय परवडतोय. तुम्हाला उत्पादन खर्च तुम्ही दाखवला तसा 15 रुपये 16 रुपयेपर्यंत फक्त आहे एका लिटरचा, आणि जरी चालू कंडिशनला बघितलं तर 27 रुपये दर असला तरी हा फायद्याचाच व्यवसाय आहे आजपर्यंत तुम्हाला. म्हणजे तुम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही नोकरीसाठी, आणि हा धंदा कमी दरात सुद्धा तुम्हाला परवडतोय. खूप खूप शुभेच्छा असतील अनिलजी. महाराष्ट्रातली जी तमाम तरुण मंडळी आहे दुग्ध व्यवसायातली नक्कीच आपल्या व्यवसायात बदल करतील आणि आपलाही व्यवसाय आपल्यासारखा फायदेशीर म्हणजे त्यांचाही व्यवसाय आपल्यासारखा फायदेशीर करतील अशी मी आशा व्यक्त करतो. आपण दिलेल्या वेळाबद्दल, मुलाखतीबद्दल मी शेतकरी मित्रांच्या वतीनं आणि अष्टदीप क्रिएशन्स या आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.